कार्यक्रम ज्येष्ठ समीक्षक फडके रवींद्र फडके, समीक्षक क्रमांक 43, बेंगलोर. समीक्षक असल्यामुळे यांचं भाषण मला रेकॉर्डेड पाहिजे, त्यामुळे गळ्यात त्याची रेकॉर्डिंग पूर्व अभ्यास केला 12 वर्ष लावली. तुम्ही कसे लावता हे सांगा. जय जय रघुवीर समर्थ. मी रवींद्र फडके, समीक्षक क्रमांक 43, राहणार बंगलोर. मला विषय जो मिळालेला आहे त्या विषयाचं नाव आहे अंतःकरण पंचक. आता अंतःकरण पंचकावर मला काय कळलं तेवढंच मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. चूकभूल द्यावी घ्यावी. तर ह्या विषयावर मी जेव्हा बोलेन तेव्हा ह्या पंचकाचे 5 घटक कोणचे, प्रत्येक घटक काय कार्य करतो आणि कसं करतो, ही कार्यपद्धत आपण का समजून घ्यायची आणि आपल्याला ह्याच्यामुळे काय फायदा होईल, ह्या 4 प्रश्नांवर मी बोलतो आहे. तर सर्वप्रथम आपल्याला अंतःकरणाची कार्यपद्धत का समजून घ्यायची हे मी आधी सांगतो आणि नंतर मग पुढे जातो. आपण शाळेत गणित शिकतो, आपण म्हणजे 3री 4थीत जाऊ त्यावेळेला आपल्याला सांगितलं जातं की कंस, अधिक, उणे, गुणाकार आणि भागाकार ह्या पद्धतीने जर तुम्ही गेलात तरच गणिताचं उत्तर बरोबर येतं. 100पैकी 100 मार्क मिळतात. तर उत्तर जर बरोबर हवं असेल तर ही पद्धत वापरायलाच पाहिजे. त्याचप्रमाणे जर आपल्याला दासबोधात समर्थांनी जे सांगितलं आहे ते प्रत्यक्ष आचरणात आणायचं असेल तर सर्वप्रथम आपलं अंतःकरण पंचक कसं कार्य करतं हे समजणं फार जरुरी आहे. मग त्याच्यात निर्वासन होण्याची प्रक्रिया आहे, अनेक गोष्टी येतील, भक्ती करायची आहे, देवाबद्दल प्रेम हवं आहे, सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला अंतःकरण पंचकामध्ये काय काय घडतं हे समजणं आवश्यक आहे. म्हणून मी हे कार्य आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे हे सांगू इच्छितो. थोडक्यात म्हणजे आत्मज्ञान जर आपल्याला हवं आहे त्याच्यासाठी सद्गुरू कृपेची आवश्यकता आहे. तर चित्तशुद्धी व्हायला पाहिजे. तर आपलं चित्त कसं कार्य करतं हे समजणं आवश्यक आहे. म्हणून ही खटपट. तर आता आपण आपल्या अंतःकरण पंचकाचे 5 घटक कोणचे हे पाहू. तत्पूर्वी हे घटक पाहण्याचा आणखी एक फायदा आहे, तो असा की आपण मागे तनुचतुष्टय पाहिलेलं होतं. आणखी हे लक्षात आलं होतं की जे जे पाहिलं जातं, ज्याचा ज्याचा अनुभव येतो ती प्रत्येक गोष्ट घेणारा हा आत्मा असतो. सूक्ष्मदेह किंवा जागृतीतला आपला हा जागृत देह, ह्या सगळ्याचा अनुभव घेणारा आत्मा. आणि आपण नेहमी अनुभव घेतच असतो की जे हे सतत बदलणारं आहे, अर्थात हे सर्व नष्ट होणारं आहे. म्हणजेच याची आसक्ती कशी सोडायची त्याकरता आपण ते पाहिलेलं होतं. आणखी अंतःकरण पंचक हे ह्या सूक्ष्मदेहाचा एक भाग आहे. सूक्ष्मदेहाचे 25 घटक जे आहेत त्यात अंतःकरण पंचक येतं, विषय पंचक येतं, ज्ञानेंद्रिय पंचक येतं, कर्मेंद्रिय पंचक येतं आणि प्राणपंचक येतं. तर एकापेक्षा एक सूक्ष्म आहेत आणि सूक्ष्मातिसूक्ष्म म्हणजे अंतःकरण पंचक. शंकराचार्यांचं आपण सकाळी निर्वाण षटक म्हटलं, मनोबुद्ध अहंकार चित्तानी नाहम, ही 5 जी नावं आपण ऐकली ते अंतःकरण पंचक असा एक भाग आपल्याकडे आहे आणि आपण सर्वसाधारणपणे हेच समजतो. परंतु बेलसर यांनी दशक 10 आणि समास 9च्या देहांत निरूपणाच्या प्रस्तावनेत सांगितलं की अंतःकरण पंचक म्हणजे बुद्धी, चित्त, वासना आणि प्राण आणि अंतःकरण स्वतः. तर यांचा परस्पर संबंध जर आपण काढण्याचा प्रयत्न केला तर शंकराचार्यांचं अंतःकरण आणखी बेलसर यांनी सांगितलेलं अंतःकरण दोन्ही एकच. शंकराचार्यांनी सांगितलेलं मन आणखी बेलसर यांनी सांगितलेलं अंतःकरण हे दोन्ही एकच. बुद्धी आणि बुद्धी दोन्हीकडे एकच आहे, चित्त दोन्हीकडे एकच आहे, अहंकार ते पण एकच आहे. पण प्राण म्हणून जे मनोबुद्धी अहंकारी चित्त आणि नाहम, तर हा प्राण हा
अहंकार झाला. बेलसर यांनी वासना हा एक एक्स्ट्रा शब्द घातलेला आहे आणि वासनेवर समर्थांनी एक समास पण लिहिलेला आहे. तर ही वासना आणि चित्त हे दोन्ही एकाच चित्ताचे, शंकराचार्यांच्या चित्ताचे दोन भाग आहेत. आणखी प्राण म्हणजे आत्मा असं माझं इंटरप्रिटेशन आहे. तर मी बेलसर यांनी ज्या तऱ्हेने आपल्याला सांगितलेलं आहे त्या अंतःकरण पंचकाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण पाहिलेलं आहे, आपण वाचलेलं आहे. जे नवे आहेत त्यांनी अजून कदाचित वाचलं नसेल, पण माहिती असेल की आपल्या सृष्टीची निर्माण होण्याची प्रक्रिया जी आहे, एकोहम बहुश्याम हा पहिला आदिसंकल्प तिथून सुरू झालेली आहे. म्हणजेच काय की जे जे स्फुरण होतं त्या स्फुरणामुळे पुढची सगळी निर्मिती आणि प्रक्रिया कार्य करायला सुरुवात करते. हे जे आपण अंतःकरणाचे 5 घटक पाहिले ते तसं पाहिलं तर आपल्याला एकच वाटतं, सगळे एका वेळी काम करतायत असं वाटतं. परंतु प्रत्यक्षात थोड्या थोड्या उशिराने, म्हणजे पहिलं आधी काम करतं, नंतर दुसरं काम करतं, नंतर तिसरं, अशा प्रक्रियेप्रमाणे अंतःकरण पंचकामध्ये आपलं सगळं ह्या घटकांचं कार्य चाललेलं असतं. समर्थांनी सांगितलं आहे की निर्विकल्प असता जे स्फुरण, उगेच असता आठवण, ते जाणावे अंतःकरण, जाणती का श्रीराम. ही ओबी जी आहे ती अंतःकरणाची व्याख्या सांगणारी ओबी आहे. काहीच कारण नाही आणि एकदम काहीतरी आठवण झाली. ही आठवण जी होणे, ती जी उर्मी येते, ती उर्मी जिथे होते ते अंतःकरण. ह्या उर्मीचं स्थान पण समर्थांनी सांगितलं आहे की नाभीपासून उन्मेषवृत्ती ते ची जाणावी परा श्रुती. परावाणीत स्फुरण होत असतं. परावाणीचं स्थान नाभीस्थान आहे, बाकीचं सगळं स्थान मेंदूमध्ये आहे. तर हे जे स्फुरण होतं, ह्या स्फुरणामुळे आपल्याला मी आहे ही जाणीव होते. आणखी ह्या जाणीवेला जेव्हा काहीही विकार नसतात तेव्हा त्या जाणीवेला अंतःकरण म्हणता येतं. ह्या स्फुरणाचे 2 प्रकार आहेत. एक आपण पाहिलं की उगीच काहीतरी आठवण येते. दुसऱ्या स्फुरणाचं आणखी एक कारण आहे, ते म्हणजे आपलं प्रारब्ध कर्म. प्रारब्ध कर्म हे आपण पूर्वजन्मी अनेक जन्मात जे जे काही केलं, त्या केलेल्या कृत्यांची जी फळं आहेत ती आपण त्यावेळेला भोगली नाही. आपण अज्ञानीही होतो, त्यामुळे आपल्याला परत जन्म घ्यावा लागला. आणि म्हणून कुठल्या तरी पूर्वजन्मीच्या केलेल्या कृत्यांचं जे फळ आहे ते भोगण्याची वेळ कधीकधी ह्या जन्मी येते. हे प्रारब्धसुद्धा अंतःकरणामध्ये स्फूर्ती देणारं किंवा स्फुरण करणारं एक कारण आहे. भगवद्गीता जर आपण पाहिली तर भगवद्गीतेमध्ये मात्र आपल्या हे स्फुरण झाल्यानंतर मनात विचार येतात. मनात येतात म्हणजे कुठे येतात, तर हे विचार चित्तामध्ये येतात. चित्त एखाद्या समुद्रासारखं किंवा जलाशयासारखं आहे. त्याच्यात एक खडा टाकला की लाटा तयार होतात. त्याचप्रमाणे हे स्फुरण जेव्हा येतं तेव्हा विचार तरंगांच्या लाटा येतात. त्यांना आपण वृत्ती म्हणतो. भगवद्गीतेप्रमाणे 3 तऱ्हेच्या वृत्ती आहेत: तामसिक, राजसिक, सात्विक. तामसिक वृत्ती जी आहे, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ह्या सगळ्या प्लस भय, मृत्यूचं भय. आपल्या मनासारखं झालं नाही की भय वाटतं की आपल्याला कोणी काय म्हणेल, ते पण भयच. आपल्याला वियोगाचं दुःख, वियोगाच्या नुसत्या कल्पनेने दुःख होतं, ते पण भयच. काहीच न करावं असं वाटणं, हे पण भयच. आपण ह्या सगळ्या, झोपेचं सुद्धा प्रेम असणं हे सुद्धा भयच. ह्या सगळ्या तामसिक वृत्ती किंवा इच्छा. राजसिक म्हणजे जवळजवळ ह्या सगळ्या, परंतु ह्यांच्यामुळे जेव्हा आपण काही कामं करतो तेव्हा ती राजसिक वृत्ती होते. ह्याच्यात भेटीची ओढ हे पण एक ॲडिशनल काय म्हणतात वृत्ती आपल्याला घेता येईल. उत्सुकता ही पण एक वृत्ती आहे. आणखी वासना ही सगळीकडे सारखीच आहे, परंतु वासनेचं स्वरूप जसजसं बदलतं तसतशी ती वासना तामसिक किंवा राजसिक किंवा सात्विक होते. मोक्षाचा मोह हा काही वाईट नाही,
त्यामुळे आपण बरंच काही करण्यासाठी प्रवृत्त होतो. तर ही सात्विक वृत्ती होईल. किंवा जन्ममृत्यूमधनं आपल्याला सुटका हवी आहे, म्हणजेच मोक्ष हवा आहे, ही सुद्धा सात्विक वृत्ती झाली. आणि ईश्वराच्या भेटीची ओढ, आपण द्वैतामध्ये आहोत त्यामुळे आपण ईश्वराला वेगळं समजत असतो, तर ही भेटीची जी ओढ आहे ही सुद्धा सात्विक वृत्ती झाली. तर या वृत्ती कुठे निर्माण होतात? तर चित्तामध्ये वृत्ती निर्माण होतात. पाण्यामध्ये दगड टाकला की जशा लाटा होतात तशा ह्या स्फुरणामुळे वृत्ती निर्माण होतात. शिवाय पाहिलंच की प्रारब्धामुळे सुद्धा वृत्ती निर्माण होतात. तर साधारणतः आपल्या आयुष्यातला दररोजचा सतत चालणारा कार्यक्रम काय असतं? तर पंचविषय जे बाहेर आहे त्यांचं ज्ञान ज्ञानेंद्रियांद्वारे आत घेतलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला कधी आनंद होतो, कधी सुख दुःख, ज्या कार्यक्रिया होतात त्याच्यामुळे होतं आणि त्यांची एक आठवण तयार होते. ही आठवण चित्तामध्ये साठवली जाते. श्रीखंड खाल्लं, आनंद झाला, पण आठवण तिथे राहिली आणि कधीतरी ती आठवण येते म्हणून हलवायाच्या दुकानासमोरून जाताना श्रीखंड पाहिलं की ते परत खायची इच्छा होते. मग जर मधुमेह असेल तर ते खायचा का नाही? तर काही लोक खातात, काही लोक खात नाही. तर चित्तामध्ये सतत चिंतन चाललेलं असतं, कसलं ना कसलं तरी चिंतन चाललेलं असतं. समर्थ म्हणतात, जे वस्तूचा निश्चय केला पुढे त्याची चिंतू लागला, ते चित्त बोलिल्या बोला यथार्थ जाणावे. 17वा दशक 8वा समास. तर हे चित्ताचं कार्य आहे, सतत काहीतरी चिंतन करणं आणि ते चिंतन घडलं की काहीतरी पुढे क्रिया होतच आहे, हे आता आपण पाहतो. म्हणून पातंजलीन म्हणतात की योगाच्या साह्याने चित्तवृत्तीवर ताबा ठेवता आला पाहिजे. हा ताबा कसा ठेवायचा हे आता आपण अहंकाराच्या साह्याने शोधून काढू. तर चित्तामध्ये वृत्ती आली, वृत्ती आल्यानंतर पुढे काय? तर ही वृत्ती आल्यानंतर मनापुढे 2-3 प्रश्न निर्माण होतात. ह्या वृत्तीप्रमाणे काही कार्य करावं की करू नये. तर ह्याला संकल्प विकल्प असं म्हटलं जातं. आणखी हे संकल्प विकल्प चित्तामुळे जरा वेळानंतर वृत्ती झाली निर्माण की नंतर मनामध्ये संकल्प विकल्प करण्याची प्रक्रिया सुरू होते. पण मनाला स्वतःची निर्णय घेण्याची क्षमता नाही. मनाची निर्णय घेण्याची क्षमता शून्य. मग ते काय करतं? ते बुद्धीकडे धावतं. जसं म्हटलं की मला गोड आवडतं, समोर श्रीखंडाची वाटी आली, डॉक्टरनी तर सांगितलं की गोड मुळीच खायचं नाही. मग आता काय करायचं? थोडंसं अगदी चव तरी घेऊन पाहू का? मनामध्ये संकल्प विकल्प सुरू झाले. मी हा मुद्दाम दिला कारण आपल्यापैकी बरेच जण डायबिटिक आहेत, 40च्या पुढे गेले आहेत आणि हा प्रसंग आपल्यामध्ये सतत कधी ना कधी येतच असतो. आता श्रीखंडाची येणार नाही, दुसरं काही येईल. बरं, असो. प्रत्येक प्राण्यामध्ये भगवंतांनी बुद्धी दिलेली आहे. फक्त माणसामध्ये विचार आणि विवेक करून ह्या बुद्धीचा योग्य वापर कसा करायचा आणि नरदेहाचं सार्थक कसं करून घ्यायचं किंवा नरदेह फुकट घालवायचा हे ठरवण्याची क्षमता फक्त माणसामध्ये आहे. प्राणी जो असतो त्याला फक्त निद्रा, शरीर संरक्षण, मैथून ह्या 3च गोष्टींबद्दल बुद्धी असते. काय? आहार. शरीर संरक्षणामध्ये आहार येतो. भय आहे, शरीर संरक्षणामध्ये भय आहे. तर हे शरीर संरक्षण हा शब्द त्याच्यात बरंच काही धरता येतं. आपली ही बुद्धी बरीच कार्य करत असते. उदाहरणार्थ पंचेंद्रियांकडनं जी विषयांची इन्फॉर्मेशन, संवेदना ती येत असते, त्या संवेदनेचं ज्ञान आपल्याला बुद्धीमुळे होतं. भाषेचं ज्ञान, भाषेचा उपयोग, इतरांच्या बरोबर संवाद कसा करायचा, बुद्धीच हे आपल्याला शिकवते, करवून घेते. संगीत, शास्त्र, निरनिराळ्या कला शिकवणं, त्याच्यामध्ये नैपुण्य मिळवणं बुद्धीमुळे.
कल्पनेला मूर्त स्वरूप देणं. निरनिराळे प्रकल्प आपण पाहतो, मोठे मोठे ब्रिजेस, ताजमहालासारख्या वास्तू, हा असा एक डिव्हाइस, हे सगळं कल्पनेमुळे तयार झालं. आणि ह्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी अनेक सूक्ष्म बाबींवर विचार करावा लागतो. ह्या सूक्ष्म बाबींवर काय करायचं, कोणचं काम करायचं, केव्हा करायचं, कोणी करायचं, कसं करायचं, मग ते नीट होतं आहे की नाही याची परीक्षा करायची, नंतर पुढे त्याच्यात करेक्टिव्ह ॲक्शन काय करायची, हे सगळं कार्य बुद्धी करत असते. समर्थांनी त्याच्यासाठी 2 सुंदर शब्द वापरले, अखंड चाळणा, आणखी सावधानता. सावधानतेमुळे आपण जे करतोय ते योग्य करतोय की नाही हे सतत आपल्याला पाहण्याची बुद्धी ईश्वरच देतो. परिस्थितीचं विश्लेषण करणं, आणखी तर्काने अनुमान काढणं, हे सुद्धा बुद्धीचं कार्य. आणखी सगळ्यात महत्त्वाचं, मी कोण, भगवंत कोण, माझा आणि भगवंताचा काय संबंध आहे, आणखी भगवंत तर मला दिसत नाही, मग त्याचं स्वरूप काय, माझी आणि त्याची भेट कशी होईल, हे सगळं जे प्रश्न आहेत हे बुद्धी आपल्याला त्याच्यावर निरनिराळे उत्तरं शोधून देते. आणखी काय करायचं हे निश्चितपणे सांगण्याचं काम बुद्धी करते. तर आपण हे बुद्धीचं कार्य लक्षात ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे की बुद्धी ही न्यायाधीशाप्रमाणे काम करत असते. आपण जर बुद्धीचे भाग करायचे म्हटले तर सत्सद विवेक बुद्धी आणि वासनात्मक बुद्धी, ह्या 2 तऱ्हेच्या बुद्धी आपण समजू शकतो. सत्सद विवेक बुद्धीमुळे मी आहे ही जाणीव जी आहे त्यातला मी खरा कोण, माझं स्वरूप काय, हे शोधण्याचा प्रयत्न करता येतो. आणि वासनात्मक बुद्धीमुळे आपण बरंच काही करतो, मला त्याच्यावर फारसं सांगण्याची आवश्यकता वाटत नाही. गीतेमध्ये मात्र तामसिक, राजसिक आणि सात्विक ह्या 3 तऱ्हेच्या बुद्धी भगवंतांनी, श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले आहेत. आणखी बुद्धीचे हे 2-3 प्रकार पण आपण घेऊ शकतो आणि त्यात प्रत्येकात परत सत्सद विवेक बुद्धी आणखी तामसिक बुद्धी असा भाग करता येतो. पुढे कार्याचा अभिमान धरणे, हे कार्य तो अगत्य करणे, ऐस्या कार्यास प्रवर्तणे, तोची अहंकार. ठरलं की आता असं करायचं, हे जे ठरवणारा जो आहे तो आपल्या अंतःकरण पंचकातला अहंकाराचा भाग, हा घटक म्हणजे अहंकार. कर्म करायचं आहे हे ठरवलं, समजून उमजून ठरवलं, डोळे मिटून नाही, याला आपण अभिमान म्हणतो. कार्याचा अभिमान धरणे. तर हा अभिमान म्हणजे हे कर्म करण्याचं जे काय करायचं आहे समजून उमजून जेव्हा ठरवलं जातं तेव्हा तो अभिमान म्हटला जातो. मग ते काम आपण अगत्यपूर्वक करतो, प्रयत्नपूर्वक करतो, उगाच घिसाडघाई करून करत नाही. आणखी मग त्यावेळेला काय होतं, हा अहंकार आपल्याला फसवतो. तो म्हणतो अरे करता, मी केलं, मी भोगलो. ही कर्तृत्व आणि भोक्तृत्वाची जी भावना आहे ही भावना जागवणारा हा अहंकार. साधारणतः ह्याचं कारण काय तर आपल्याला काहीतरी त्याच्यातनं मिळेल, कौतुक होईल, खाल्लं तर आनंद मिळेल, असे काहीतरी फलाशा असते. आणि ह्या फलाशेच्या कारणामुळे ह्या कर्तृत्वाची आणि भोक्तृत्वाची भावना अहंकार आपल्या मनामध्ये सतत जागी ठेवत असतो. आणखी ह्या कर्तृत्व आणि भोक्तृत्वाच्या भावनेमुळे आपल्या सत्सद विवेक बुद्धीवर एक मोठं आवरण पडतं. आणि हे आवरण जेव्हा पडतं तेव्हा माणूस वासनेच्या आहारी जातो. रावणाने सीता हरण केलं. रावण कोण होता? दशग्रंथी ब्राह्मण होता, राजा होता. पूर्वीच्या काळी राजा हा अत्यंत वेगळी व्यक्ती असायची जी सर्व गुण संपन्न असायची. तिच्यामध्ये ह्या सर्व क्वालिटीज, विशेषता, वैशिष्ट्य ही अत्यंत उत्कट अवस्थेला पोचल्यानंतरच तो राजा असायचा. महाभारत काळात नंतर मग
काय म्हणतात की पिढ्यानपिढ्या एकाचा मुलगा दुसरा हे सुरू झालं. परंतु रामायण काळात राजा हा असा असायचा आणि रावण हा राक्षस कुलाचा राजा होता. त्याच्याजवळ काय नव्हतं, सगळं होतं. ब्राह्मण होता, तपश्चर्या करून वर प्राप्त करून घेतलेले असा होता. परंतु त्याच्या अहंकारावर बुद्धीने अज्ञानाचं पांघरून आणि मग काय झालं, सीतेचं हरण झालं, राक्षस कुलाचा नाश झाला. आणखी पुढची गोष्ट आपल्याला माहितीच आहे. तर ही जी वासना आहे, ही वासना हा अंतःकरण पंचकातला एक अत्यंत महत्त्वाचा घटक बहुतेक ह्याच कारणाने बेलसर म्हटलेलं असावं असं मला वाटतं. वासना जाणीजे जाणीव हेत, जाणीव मुळीचा मूळतंत, मूळ मायेत मिश्रित, असे कारण रूपे श्रीराम. अमुक हवं अमुक नको असं जेव्हा आपल्याला वाटत असतं ते प्रत्यक्ष वासनेचं स्वरूप असतं. आपण दृश्य देहात आहोत. हा देह कधी ना कधीतरी नष्ट होणार आहे, तो म्हणजे मृत्यूप्रलय. मृत्यूप्रलयाच्या वेळी काय होतं हे आपण अभ्यासात काही जणांनी वाचलं, काही जणांनी वाचलेलं नाही. तर मृत्यूच्या वेळी सगळ्या वासना सूक्ष्म होतात. आणखी या सगळ्या सूक्ष्म वासना एका वेळी एकत्र जमा होतात, त्याला बीजरूप म्हणतात. आणखी या सगळ्या वासना घेऊन हा सूक्ष्मदेह निघून जातो. तेव्हा माणूस मृत्यू पावतो. तेव्हा कोणताही प्राणी त्याचमुळे मृत्यू पावला असं आपण समजतो. नंतर आत्म्याचं काय होतं, आत्मा आत्मरूपात मिसळून जातो. काय, जडदेह नष्ट झाला, आत्मा आत्मरूपात मिळून गेला. उरली काय, सूक्ष्मदेहातली वासना किंवा लिंगदेह. तर ही वासना पूर्ती व्हावी म्हणून परत एकदा जन्म केव्हा होतो ते विधाता ठरवतो, ते आपल्याला माहिती नाही. तर म्हणूनच संस्कृतमध्ये म्हणतात की अंते मती सा गती. तर ही वासना आपल्याला कशी फसवते हे इथे आपल्याला थोडंफार स्पष्ट होतं. आणखी जडभरताचं उदाहरण आपल्याला भागवतात ऐकायला मिळतं की जडभरताचं प्रेम कोणावर होतं, हरणावर, हरणाच्या पिल्लावर. आणखी मृत्यूच्या वेळेला त्याला कोणाची आठवण झाली, हरणाची आठवण झाली. पुढचा जन्म कोणचा आला, हरणाचा आला. त्याच्या ऐवजी जर काय बरं नारायण नारायण म्हणणारा ब्राह्मण अजामेळाला प्रेम होतं. कोणाचं प्रेम होतं, मुलाचं प्रेम होतं. पण मुलाचं नाव घेतलं नारायण नारायण, मुलाचं नाव होतं नारायण. तर ते नारायण नारायण नाव घेतल्यामुळे विष्णुदेव त्याला घेऊन गेले. आणखी त्यात तो नंतर परत आला. आणखी मग त्याने प्रत्यक्ष प्रयत्न करून आपल्या जन्माचं सार्थक केलं, अशी ती भागवतातली गोष्ट आहे. तर अंते मती गती सामती, ज्याप्रमाणे वासना त्याप्रमाणे जन्म. अशी ही वासना अत्यंत बंधनकारक असते. परंतु हीच वासना बुद्धीमुळे, विचार केल्यामुळे आपल्याला प्रेमाची, भगवंताच्या प्रेमाची वासना राहू शकते. नामस्मरण जेव्हा आपण करत असतो तेव्हा त्या भगवंताच्या प्रेमाच्या मुळे आपण ते करत असतो, हे आपण येथे समजून घेता येऊ शकतो. परंतु ही वासना जशी असेल त्याप्रमाणे पुढचा जन्म आला, मोक्ष काही मिळाला नाही, तर तिथे आता प्रारब्ध येतं. प्रारब्ध इथे काम करतं. काहीतरी घटना घडते, सीमाताई म्हणाल्या तसं काहीतरी घटना घडते, कोणीतरी काहीतरी म्हणतं. कधी काही अत्यंत कठीण परिस्थिती येते आणि माणूस शोधायला लागतो की अरे हे सगळं काय चाललं आहे, मी काय करतो आहे आणि मला ह्यातनं सुटका हवी आहे. आणखी आपले ते जन्ममृत्यूच्या चक्रातनं सुटण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. पूर्वसुकृत चांगलं असेल तरच परमार्थ साधन करण्याची इच्छा होते. हे जे स्फुरण आहे हे कुठे झालं, प्रारब्धामुळे चित्तामध्ये त्यावेळेला ते तयार झालं. प्रारब्धाची क्रिया ही अत्यंत कठीण आहे, ती सांगणं शक्य नाही. परंतु समर्थांनी एक छोटंसं वाक्य सांगितलं
रेखा तितकी पुसवून जाते, हे तो प्रत्यय असं येते. पाटीवर लिहिलेली रेखा पुसता येतात. प्रारब्ध रेखा सुद्धा पुसता येते. वासना त्याकरता आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आपण दररोज काय करतो, संध्याकाळी रात्री झोपताना केव्हा तरी चालना करणं आवश्यक आहे. म्हणून समर्थ म्हणतात की चालना ही सतत करायला पाहिजे. आणि कसली करायची, तर आपण दिवसभरात काय केलं, किती वेळ फुकट घालवला, खरंच भगवंताचं स्मरण केलं का, खरंच मला माझा भगवंत आहे असं प्रेम आहे का. उत्तर बहुतेक नाही येतं. म्हणून निराश व्हायचं नाही, प्रयत्न हे चालूच ठेवायला पाहिजेत. किती वेळ हां, अजून 5-1 मिनटं, 2 मिनटं. तर हे प्रयत्न करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि अंतःकरण पंचकात आपण समजलो की सर्वप्रथम स्फुरण ते चित्तात झालं. चित्तामधनं मनाला संकल्प विकल्पामध्ये आपण अडकलो. बुद्धीने निर्णय दिला. निर्णय दिल्यानंतर प्रत्यक्ष शरीराने कार्य केलं. कार्य करताना वासना जर असेल तर आपण बांधले जाणार आहोत. हे आपण या अंतःकरण पंचकाच्या 5 घटकांच्या अभ्यासावरनं समजू शकतो. मग आता काय करायचं, शेवटी प्रयत्न करायचे. ते काय करायचे, तर पहिला प्रयत्न आपण समजून घेतलं की अंतःकरण पंचकामुळे दृश्य आणि काय म्हणजे नाशवंत आणखी नित्य हा भेद आपण करू शकतो. नाशवंत टाकण्यासाठी मनाला आपण सांगू शकतो. सोपं असतं, आपण प्रयत्न करत नाही. जेव्हा डॉक्टर सांगतो की नथिंग डुईंग, जर हे केलं तर उद्या तुम्ही माराल, तर मग माणूस ताबडतोब सगळ्या गोष्टी थांबवेल. प्रयत्न करता येतो, फक्त आपल्याला तेवढी तीव्रता नसते. समर्थांनी आपल्याला 9विध भक्ती सांगितली. त्यातली जड आत्मनिवेदन, चंचळ आत्मनिवेदन आणखी निश्चळ आत्मनिवेदन. तर जड आणि चंचळ हे आपलं सहज करणं सोपं आहे. तो प्रयत्नाचा एक भाग आहे. जे आहे तितके देवाचे ऐसे वर्तन निश्चयाचे, हा भाग जड आत्मनिवेदनामधला झाला. मग त्यात आपली मुलं बाळ, घर, पैसा, अडका, मित्र मंडळी, माझा अभ्यास, फार काय माझ्या सवयी, हे सगळं जडामध्ये आलं. ते देवाचं आहे. ते हे समजून घेतलं माझं नाही आहे, तर ते त्याची आसक्ती सोडता येते. चंचल आत्मनिवेदन, जे जे काही घडतं ते घडण्यासाठी प्रेरणा देणारा तो भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण. हे सतत जर लक्षात ठेवलं तर आपल्याला चंचल आत्मनिवेदनावर थोडंफार प्रयत्न करता येतात. आणखी सगळ्यात शेवटी मला हे सांगायचं की नामस्मरण. समर्थांचा एक श्लोक मला तिथे आठवला. मना वासना वासुदेवी वसोदे, मना काम संगी न सोदे, मना कल्पना वाऊगीती न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. तर प्रयत्न हे काय करायचे हे इथे ह्या एका श्लोकात समर्थांनी अगदी थोडक्यात सांगितलं आहे. हा श्लोक सकाळी म्हणायचा, रात्री म्हणायचा आणि पाहायचं की काय काय केलं. असे जर प्रयत्न आपण प्रत्येकाने केले आणि असे प्रयत्न जर केले तर आपल्याला मृदुलाताईंनी सांगितलं त्याप्रमाणे आपलं चित्त शुद्ध होईल, सद्गुरूंची भेट होण्याची वेळ येईल, आणखी मग पुढचा मार्ग सुलभ होईल असं मला वाटतं. तसे हे प्रयत्न आपण प्रत्येकाने करावे अशी मी समर्थांकडे प्रार्थना करतो आणि माझं बोलणं आटपतो. जय जय रघुवीर समर्थ. मला एवढा पुन्हा दिला नाही, कारण तुम्ही जे सांगितलंय आत्मची होतो, पंचमावरती शरीर नाहीसं होतं, वासना निघाले त्याच्यावरती मदत करावं लागतं. म्हणून मना वासना वासुदेवी बसवणे आपण म्हणतो. वासनेमुळे ते जन्म द्यावा लागतो. तुम्ही नाहीशी होता आत्मप्राप्ती मुकामी जातो. वासना भरकटत असते. अशाच प्रकारच्या कृती करण्याकरता नवीन शरीर बघायचं.
आणि आजकालच्या फॅमिली प्लॅनिंगमुळे त्या वासनेला सगळी मिळत नाही आणि त्या सगळ्या भानगडी होतात आणि नको त्या ठिकाणी तिला दावजन्म घ्यावा लागतो. तुम्हाला या विषयावर पुस्तक बोलत आहे. वासना ही मृत्यू पावत नाही, वासुदेवी वसली तर ते सुटते.